सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे 9 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यननं आर्याला हाक मारली आणि म्हणाला, आर्या वर ये आणि माझी पाठ पुसून दे, मला पुसता येत नाही. मग तन्वी म्हणाली, आर्या आंघोळीला गेली आहे आणि तू तुझी पाठ व्यवस्थित पुस, नाहीतर तुला इन्फेक्शन होईल घामाचं. आणि स्वीटी आहे ना तिथं, तिला सांग. मग आर्यननं स्वीटीला तिच्या हातात नॅपकिन देत त्याची पाठ पुसायला सांगितली. आणि आता स्वीटी खूप लाजून गेली होती आणि ती तिचे डोळे बंद करून त्याची पाठ पुसत होती. तिच्या हाताला आणि पूर्ण शरीराला कंप सुटला होता. त्याच्या उघड्या पाठीला हात लावताना तिला कसं तरीच होत होतं, पण नेमकं काय होत होतं हे तिला सांगता येत नव्हतं. आणि ती डोळे झाकून त्याची पाठ पुसत होती. आणि आर्यन पुढे दूध पित होता आणि अचानक शरीराला कंप सुटल्यामुळे तिच्या हातातून नॅपकिन कधी गळून पडला हे तिलाच कळलं नाही. आणि तिच्या हाताचा स्पर्श डायरेक्ट त्याच्या पाठीला झाला. तसं आर्यननं दूध पिणं थांबवलं. त्याचे कान, डोळे आणि श्वास या सगळ्यांचं लक्ष फक्त आता त्याच्या पाठीमागे असलेल्या स्वीटीच्या हालचालीवर होतं. ती काही क्षण भांबावून तसंच त्याच्या पाठीवर हात ठेवून उभा होती. हात बाजूला काढायचं भानही तिला नव्हतं. आणि आर्यनच्या हृदयात मात्र धडधड वाढायला लागली होती. आणि काही वेळानं आर्यननं घसा साफ केला आणि अवघडलेली स्वीटी खूप लाजली आणि तिने हात मागे घेतला आणि तिथून पळून जाऊ लागली. इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला आणि स्वीटीच्या हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली. ती आता काहीच बोलत नव्हती, फक्त लाजून खाली मान घालून उभी होती. आणि तिच्या पाठीमागे तो तिचा हात पकडलेल्या अवस्थेत उभा होता. ती पुढे लाजत होती आणि आवंढ्यावर आवंढे गिळत होती. आणि आर्यन मात्र तिचा हात पकडून उरलेला दुधाचा एक एक घोट घेत तिच्याकडे शांत नजरेनं बघत होता. आता दोघांच्याही या अवस्थेला कोणतं नाव द्यायचं हे सुचत नव्हतं. आणि आता खालून तन्वी ओरडली, आर्यन दूध संपवून आंघोळ करून ये, नाश्ता तयार होतोय. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन सोड ना माझा हात, मला जायचंय. पण आर्यन काहीच बोलत नव्हता. तो दूध संपवत होता आणि तिच्याकडे, तिच्या पाठ मोऱ्या आकृतीकडे एकटक बघत होता. ती पुन्हा म्हणाली, आर्यन सोड ना. मग आता आर्यननं दूध संपवलं. तिच्या पकडलेल्या हातात ग्लास देत म्हणाला, हे घे रिकामा ग्लास, झालं माझं दूध पिऊन, यासाठी तुला थांबवली होती. पळून चालली होतीस काय? मग हा ग्लास कोणी खाली नेला असता? आणि आता स्वीटी त्याच्या त्या बोलण्याने थोडीशी शुद्धीत आल्यासारखीच झाली आणि त्याच्याकडे बघतच राहिली. तिला आता काय बोलावं तेच कळेना. ही कसली अवस्था झाली होती तिची. आर्यनची इतकी लाज नव्हती वाटली तिला याआधी कधीच, कारण आर्यनला तिने याआधी असा कधी पाहिलाच नव्हता विना शर्टचा. आणि कसं पाहणार? ती कधी कधीच इकडे यायची, तेही आर्याच्या आग्रहाखातर. आणि असं कोणत्याही पुरुषाला पाहिल्यावर लाज वाटणारच ना. आता ती त्याच्याकडे बघत होती शून्यात हरवल्यासारखी, निर्विकार नजरेनं. तिच्या नजरेत कसलेच भावना नव्हत्या. आणि आर्यन तिच्यासमोर चुटकी वाजवत म्हणाला, ओ मिस गुमसुम, आता कुठे हरवलीस? तुझं काय चाललेलं असतं हल्ली? तुझं लक्ष नसतं समोरच्याकडे. आता जायचं होतं ना तुला, मग जा ना. मी दिला ना ग्लास तुझ्या हातात. ग्लास न घेताच गेली असतीस तर ग्लास कुणी न्यायचा होता? मी न्यायचा की काय? आणि स्वीटी आता तोंड वाकडं करत म्हणाली, का? तुला काय हरकत आहे तुझा ग्लास खाली न्यायला? आर्यन म्हणाला, नो वे, फॉर काइंड युअर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. तसं माझी कामं मीच करतो, मला काहीच हरकत नाही. आणि मला कोणत्याही कामाची लाजसुद्धा वाटत नाही. पण त्याचं काय आहे ना, दूध तू घेऊन आली होतीस आणि तू असताना मी का काम करायचं? असे तो खांदे उडवून आणि अंगामध्ये शर्ट चढवत म्हणाला. आणि ती म्हणाली, मी असताना म्हणजे? व्हॉट यू मीन आर्यन? तू मला कोण समजतोस तुझी? आय एम नॉट युअर सर्वंट, गॉट इट? आणि आता आर्यनने तोंड उघडलं तिला उत्तर देण्यासाठी आणि म्हणाला, सर्वंट नसलीस तरी कोणीतरी लागतेसच की तू माझी. आणि बाय द वे, तू कोणत्या नात्याने या घरात आलीस? राहतेस, खातेस, पितेस, मग एक दुधाचा ग्लास उचलायला तुला जड जातोय का? स्वीटी चिडून म्हणाले, आर्यन तू सुद्धा आमच्या घरी येतोस, समजलं का? खातोस, पितोस, हातपाय पसरून सोफ्यावर बसतोस आणि वरून माझ्याच खोड्या काढून जातोस. आणि माझी मम्मी आणि डॅड तुझी साईड घेतात. आर्यन हसला आणि म्हणाला, माय आत्तू इज व्हेरी ग्रेट.
आणि ती नेहमी सत्याचीच बाजू घेते. स्वीटी आता कमरेवर हात देऊन आश्चर्यानं म्हणाली, आर्यन, तू स्वतःला खूप सत्यवादी समजतस का रे? आर्यन म्हणाला, हो मग, मी नेहमी खरंच बोलतो. तुला डाऊट आहे का माझ्या लॉयल्टीवर? स्वीटी म्हणाली, तू लॉयल नाहीस, तू लायर आहेस. किती खोटं बोलतोस रे तू. परवाची मॅच कोणी जिंकली होती? मीच ना. तरीही तू आर्याला असं का म्हणालास की तू जिंकलीस? मग हे खोटंच झालं ना? कोणत्या अँगलने हे खरं वाटतं तुम्हाला मिस्टर आर्यन? आणि आर्यन तिला म्हणाला, हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. मिस कभी कभी जीतने वाली. मी रोज जिंकतो, तू कधीतरी जिंकलीस ना, म्हणून तुला इतकं अप्रूप आहे त्या विजयाचं. आणि चल जा, तू जिंकलीस, करतो मी मान्य. पण एक लक्षात ठेव, माझं लक्ष नव्हतं गेमकडे आणि म्हणून तू जिंकलीस. स्वीटी म्हणाली, ओ या, म्हणजे आता तू तुझा पराभव लपवण्यासाठी असं काहीतरी म्हणशील का? लक्ष नव्हतं वगैरे वगैरे. आर्यन म्हणाला, खरंच माझं लक्ष नव्हतं. स्वीटी म्हणाली, मग तुझं लक्ष कुठे होतं? आर्यन थोडा चिडून म्हणाला, त्या डफर सनीकडे. ती म्हणाली, असं गेम खेळताना कोण ऑडियन्सकडे लक्ष देतं? आणि त्याचं नाक फोडून तुझं मन भरलं नाही का? आर्यन म्हणाला, फक्त नाक फोडलं म्हणून नशीब, नेक्स्ट टाईम डोळा फोडणार. स्वीटीने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आर यू मॅड आर्यन? आर्यन म्हणाला, नो, यू आर मॅड. तुला समजलं नाही की मी त्याचं नाक का फोडलं? स्वीटी म्हणाली, नाही समजलं. का फोडलंस त्याचं नाक? आणि आर्यन हसून म्हणाला, इकडे ये, कानात सांगतो. आणि स्वीटीसुद्धा आता खरंच त्याच्या तोंडाजवळ कान घेऊन गेली आणि आर्यन काहीतरी सिक्रेट सांगितल्यासारखा आव आणत तिच्या कानाजवळ गेला आणि मोठ्याने ओरडला, यू फूल, मूर्ख आहेस तू. आणि आर्यन पळत पळतच त्याच्या रूममध्ये गेला. आणि आता स्वीटीसुद्धा त्याच्या पाठीमागे, आर्यन यू डॉंकी असं म्हणत त्याला फटका द्यायला लागली मागे त्याच्या. पण आर्यनने तोपर्यंत दरवाजा लावूनसुद्धा घेतला रूममध्ये घुसून. आणि स्वीटी चिडून बाहेरूनच म्हणाली, आर्यन, फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, मी इथं गेस्ट आहे, तुझी नोकर नाही, समजलं? आर्यन म्हणाला, मग ते तू तुझ्या आत्तूला जाऊन सांगायचं ना, दूध आणण्या अगोदरच. आणि आता खाली जा, मला आंघोळीला जायचं आहे. अँड बाय द वे, माझ्या रूमच्या बाहेर पहारा देण्याचं पण काम करायचं असेल तर माझी हरकत नाही. असं म्हणून तो गेला बाथरूममध्ये. आणि ती, काही माणूस आहे हा उलट्या काळजाचा, असं म्हणून खाली गेली. आता स्वीटीची सुद्धा अजून आंघोळ झाली नव्हती. ती बाथरूमच्या बाहेर गेली आणि म्हणाली, आर्या आवर पटकन, मला पण आंघोळ करायची आहे. आर्या म्हणाली, फक्त 5 मिनिटात आले दी. मग आर्या बाहेर आली. स्वीटी आंघोळीला गेली आणि झालं काय झालं काय माहीत, नळ अचानक बंद पडला. ती म्हणाली, आर्या, अगं नळाला काय झालं? आर्या म्हणाली, दी, अगं मी आंघोळ करतानाच कमी पाणी येत होतं आणि मी किती वेळा मम्माला सांगितलं की नळाचा प्रॉब्लेम आहे, पण मम्मा लक्ष देईना माझ्याकडे आणि माझ्या रूमकडे सुद्धा ती लक्ष देत नाही. आणि आर्यन दादाच्या खोलीत सध्या मच्छर शिरू दे ना, तिला अजिबात चैन पडत नाही, असं आर्या तन्वीची तक्रार करत म्हणाली. इतक्यात तन्वी आली आणि म्हणाली, आर्या, तुझा तो गैरसमज आहे. आर्यनच्या रूममध्ये नळ बंद पडला तरी तोच दुरुस्त करतो. घरातली सगळी खूप सारी कामं तो करत असतो. हे असे छोटे छोटे स्किल आले पाहिजेत ग मुलांना. प्रत्येक गोष्टीत इतरांवर अवलंबून राहू नये. पण तुला तर साधं एखादं झाकण उघडत नसलं तरीही दुसरेच लागतात. आर्यनचं तसं नाही. आर्या म्हणाली, हो का? मग आतासुद्धा आर्यन दादालाच बोलाव ना माझ्या रूमचा नळ दुरुस्त करायला. तन्वी म्हणाली, बोलावलं असतं ग, पण तो आता बाहेर गेलाय, जस्ट थोड्या वेळापूर्वीच त्याचा आवरून. आणि स्वीटी चकित होऊन म्हणाली, काय, तो इतक्या लवकर आवरून गेलासुद्धा? आता तर माझ्यासोबत टेरेसवर होता. तन्वी हसून म्हणाली, अगं त्याचं काम असंच असतं, फास्ट. आणि आता स्वीटीला गेम खेळताना क्विक ॲक्शन घेणारा आर्यन आठवला आणि मनात म्हणाली, असेल, तो खूपच फास्ट आहे, अगदी झंझावातासारखा कामं करतो. इतर जण फक्त बोलतात तोपर्यंत याचं काम झालेलं सुद्धा असतं. मग तन्वी म्हणाली, आता एक काम कर स्वीटी, तू आर्यनच्या रूममध्ये जाऊन आंघोळ करून ये. माझ्या रूममध्ये अजून तुझा मामा घुसून बसला आहे बाथरूममध्ये. आज सुट्टी आहे, त्यामुळे अर्जुन सर लवकर बाथरूम सोडणार नाहीत, म्हणून मी सुट्टी दिवशी त्याच्या अगोदर आंघोळ करून घेते, कारण तो काय लवकर बाहेर येत नसतो. मग स्वीटी म्हणाली, ठीक आहे. आणि ती आर्यनच्या रूममध्ये आंघोळीला गेली. आता आर्यन गेटच्या बाहेर त्याचा फ्रेंड आला होता नोट्ससाठी, म्हणून गेला होता.
आणि इकडे स्वीटी त्याच्या बाथरूममध्ये जाऊन छानपैकी आंघोळ करत होती. आता इकडे विवेकच्या घरी सकाळी सकाळी डायनिंग टेबलवर विवेक अस्मिताला म्हणाला, अस्मिता, परीचा फोन आला होता का गं? अस्मिता म्हणाली, हो रे, मला येतो तिचा फोन वरचेवर. का, तुला फोन येत नाही का तिचा? विवेक म्हणाला, येतो गं, पण माझं लक्ष नसतं फोनकडे. काय म्हणत असेल माझी परी की तिचे डॅडचा फोनही घेत नाहीत. आणि इतक्यात विवेकचा फोन वाजला. त्यानं पाहिलं तर परीचा फोन होता. आणि विवेक अस्मिताला म्हणाला, अस्मिता, आता मी कान बंद करून घेतो, कारण आता परी मला खूप बोलणार आहे. अस्मिता म्हणाली, आधी फोन रिसीव कर, नाहीतर पुन्हा चिडेल ती. एक तर तिला खूप कमी वेळ असतो रे. मग विवेकनं फोन घेतला आणि तिकडून परीची सरबत्ती सुरू झाली. डॅड, यू आर सो बॅड. आता तुम्ही फोन घेतला नसताना तर यापुढे मी तुमचा नंबर ब्लॉकच केला असता. किती फोन केले मी तुम्हाला, तरी तुम्ही एकदाही फोन घेतला नाही माझा, किंवा मला रिटर्नसुद्धा केला नाही. असे डॅड असतात का? तुम्हाला तुमचं काम महत्त्वाचं आहे ना, आणि मी महत्त्वाची नाही तुमच्यासाठी. आणि आता विवेक हळूच म्हणाला, परी बेटा, सॉरी. तुझा फोन घेत नसलो तरी तुझ्या मम्माला विचार, मी नेहमी तुझी चौकशी करतो. परी आणखीन चिडून म्हणाली, डॅड, मी यावर विश्वास कसा ठेवू, आणि नुसती चौकशी करून काय उपयोग. आणि आता मला काहीही सांगायचं नाही. पुढच्या महिन्यात तुम्ही मला भेटायला यायचं म्हणजे यायचं, नाहीतर मी कॉलेज सोडून तिकडे येईल. विवेक म्हणाला, परी बेटा, एक्झाम आहेत ना, असं नाही करायचं. आता अभ्यासावर लक्ष दे बाळा. परी आता थोडी हट्टीच होती. ती म्हणाली, मग तुम्ही इकडे येणार आहे की नाही ते मला सांगा. मला तुम्ही सगळ्यांची तुमची आठवण येते. अस्मिता म्हणाली, परी, आम्ही येऊ तुला भेटायला, पण तू आता अभ्यास कर बरं. तुझ्या बोर्ड एक्झाम आहेत ना? परी म्हणाली, हो मम्मा, माझा अभ्यास सुरू आहे. मग विवेक म्हणाला, हॅपी क्रिसमस परी. आणि परीनं सुद्धा सगळ्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा देऊन फोन ठेवला. ती स्वभावानं महत्त्वाकांक्षी आणि हट्टी होती. एखादी गोष्ट तिला हवी म्हणजे हवी, नाहीतर अख्खं घर डोक्यावर घ्यायची. समजूतदारपणा थोडा कमीच होता तिच्याकडे, पण सुंदरतेच्या बाबतीत देवाने तिच्यावर खूप मेहरबानी केली होती. अस्मितापेक्षा खूप जास्त सुंदर होती ती. विवेकसुद्धा तिचे खूप लाड करायचा. आणि इकडे आर्यनच्या मित्राने नोट्स पाहिले आणि म्हणाला, आर्यन, यार फिजिक्सची नोट्स तर राहिली ना आणायची. आर्यन म्हणाला, ओके, मी एक काम करतो, लगेच घेऊन आलो, इथेच थांब. असं म्हणून आर्यन त्याच्या रूममध्ये गेला. त्यानं त्याचं स्टडीचं कपाट उघडलं आणि त्या कपाटात नोट्स शोधत बसला. इतक्यात त्याला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला आणि आर्यनला वाटलं आर्या आंघोळीला गेली आहे. आणि आर्यन चिडून म्हणाला, ओ शिट, ही मूर्ख आर्या पुन्हा माझ्या रूममध्ये आली का आंघोळ करायला. स्वतःचं बाथरूम व्यवस्थित वापरत नाहीच ही. मी ना आता माझ्या रूमला कुलूपच लावून घेणार आहे. पुन्हा माझं सगळं बाथरूम वापरते आणि अजिबात जिथल्या तिथं वस्तू ठेवत नाही. शॅम्पू एकीकडे, सोप एकीकडे. आता हे सगळं स्वच्छ करायला नोकर होते, पण आर्यनला तरीही घाण आवडतच नव्हती. आता हिच्याकडे नंतर बघतो, असं म्हणून त्यानं हळूच बाथरूमची कडी बाहेरून लावून नोट्स घेऊन बाहेर आला आणि थोड्या वेळानं पुन्हा आत आला. तर सगळे डायनिंग टेबलवर बसले होते, अगदी आर्यासुद्धा. आणि आर्यन थोडा बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, प्रिन्सेस, तू इथे आहेस, मग माझं बाथरूममध्ये कोण आहे गं? आर्या म्हणाली, स्वीट दीदी आहे. माझ्या बाथरूमचा नळ बंद पडला आहे, म्हणून मम्माने तिला तुझ्या बाथरूममध्ये आंघोळ करायला पाठवली आहे. आता तन्वी हसली आणि म्हणाली, बहुतेक अर्जुन, तुझी भाची पण सुट्टी दिवशी जास्त वेळ आंघोळ करते की काय? अरे किती वेळ झालं ती आलीच नाही. आर्यननं आता जीभ चावली आणि म्हणाला, आलोच हां. असं म्हणून पळतच रूममध्ये गेला तर तिथं स्वीटी दार उघड, आर्या दार उघड म्हणून ओरडत होती. ती रडकुंडीला आली होती. किती वेळ झालं ती हाक मारत होती. मग आर्यननं आता दार उघडलं आणि समोर त्याला बघून स्वीटी त्याच्या अंगावर धावूनच गेली आणि खूप फटके द्यायला लागली त्याला. तसा आर्यन तिचा मार वाचवत म्हणाला, सॉरी सॉरी, अगं मला वाटलं आर्या आहे. स्वीटी रडत म्हणाली, गप्प बस आर्यन, तू मुद्दाम केलंस हे मला त्रास देण्यासाठी. मी आता तुझं नाव मामाला सांगणार. आर्यन, आता तू इतका वाईट वागशील का माझ्याशी? आर्यन म्हणाला, अगं स्वीटी. आणि आता त्यानं तिचं नाव घेतलं म्हणून तिला थोडं बरं वाटलं. मग तो म्हणाला, स्वीटी, अगं मी खरंच नाही केलं मुद्दाम. मला खरंच वाटलं आर्या आहे. ती नेहमी माझ्या बाथरूममध्ये येते आणि बाथरूम खराब करून जाते. पण तू तसं केलं नाहीस ना. वेट, लेट मी चेक. असं म्हणून त्यानं बाथरूम चेक केलं तर सगळ्या वस्तू
जिथल्या तिथं होत्या. आणि आता तो तिचं रडणं घालवण्यासाठी, तिची भीती घालवण्यासाठी म्हणाला, स्वीटी, तुला सुद्धा खूपच स्वच्छतेची आवड आहे बरं का. आय लाईक इट. आरू आहे ना, ती खूप घाणेरडी आहे गं, म्हणून मी तिला धडा शिकवण्यासाठी तसं केलं. आणि आता स्वीटीलाही खात्री पटली की आर्यननं ते मुद्दाम तिच्यासाठी नाही केलं, कारण आर्या थोडी आळशीच होती. स्वीटीच्या घरी गेल्यावर सुद्धा ती स्वीटीच्या बाथरूममध्ये अशीच घाण करून ठेवायची आणि स्वीटीलाही ते आवडत नव्हतं. मग ती म्हणाली, आर्यन, मी तुझं ऐकून मामाला यावेळी तुझं नाव नाही सांगणार, पण तूही माझं नाव नाही ना सांगणार आत्तू आणि मामाला, प्लीज. मग आर्यन थोडा गालात हसला आणि म्हणाला, ओके. ती म्हणाली, प्रॉमिस कर. तो थम्सअप करून म्हणाला, प्रॉमिस. मग दोघेही खाली आले आणि तन्वी म्हणाली, स्वीटी, अगं इतका वेळ तू काय करत होतीस? आणि स्वीटी म्हणाली, काही नाही आत्तू, आंघोळ करत होते. आणि नाश्ता करताना आर्यन अर्जुनला म्हणाला, डॅड, बाईक रेससाठी मी यावर्षी आपल्या प्रिन्सेसला माझ्या मागे बसवणार आहे. अर्जुन म्हणाला, का, काय कारण? आणि मग आर्यनने रेसचे बदललेले रूल त्याला सांगितले. अर्जुन हसला आणि म्हणाला, टायगर, कितीही रूल बदलू दे, पण जिंकायचंय मात्र तू. आर्यन हसून त्याला टाळी देत म्हणाला, येस डॅड. मग आर्या म्हणाली, चला चला पटकन नाश्ता करा, आता पंजा लढवण्याची फाईट होणार आहे डॅड आणि आर्यन दादामध्ये. मग सगळ्यांनी पटकन नाश्ता केला आणि स्वीटी हसून म्हणाली, ही फाईट सुरू होण्या अगोदरच मी सांगते ना मामा, तुम्हीच फाईट जिंकणार आहात. आणि आता आर्यन हळूच हात जोडून अर्जुनला म्हणाला, डॅड, यावेळी तरी मला जिंकू द्या ना, नाहीतर स्वीटी मला सारखी चिडवत राहील. प्लीज डॅड, प्लीज प्लीज. अर्जुन हसला आणि म्हणाला, टायगर, गेम सारखाच खेळायचा असतो, अगदी जी जान से. तू तुझे प्रयत्न कर, मी माझे प्रयत्न करेन. आणि बेटा, लहान छोटं असं गेममध्ये काहीच नसतं. ज्याची इच्छाशक्ती आणि जिंकण्याची कशिश जास्त तोच जिंकतो. तुझी जिंकण्याची कशिश माझ्यापेक्षा जास्त असली पाहिजे, तरच तू जिंकशील. आणि आर्यन आता गप्पच बसला, कारण डॅडनं विनंती करून काहीच उपयोग नव्हता. अर्जुन कधीच मुलांच्या गेममध्ये, कॉलेजमध्ये इंटरफेअर करत नव्हता, सनीच्या डॅडसारखा. मग 2 टीम पडल्या, एकीकडे आर्यन, दुसरीकडे अर्जुन. आर्यनच्या बाजूला आर्या आणि अर्जुनच्या बाजूला स्वीटी होती. आणि तन्वी मात्र कोणाच्याच बाजूने न जाता अंपायरचं काम करणार होती. आणि आर्यन अर्जुनने दोघे एकमेकांसमोर बसले आणि त्यांच्यामध्ये उशांवर उशा ठेवण्यात आल्या. दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहून एकमेकांच्या हातात हात दिला आणि सुरू झाली पंजा लढवण्याची स्पर्धा. स्वीटी आणि आर्या ओरडत होत्या, कम ऑन मामा, कम ऑन दादा, असं ओरडून त्यांना चीअरअप करत होत्या. आणि यावेळी खरंच नेहमीपेक्षा जास्त वेळ अर्जुन समोर टिकून राहिला होता. अर्जुननं मगाशी जी टिप्स दिली होती ती त्यानं लक्षात ठेवली होती आणि त्याची जिंकण्याची इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा वाढवल्या होत्या. आणि आज कोणत्याही परिस्थितीत डॅडना हरवायचं असं त्यानं ठरवलं. आता कधी आर्यनचा हात खाली जात होता तर कधी अर्जुनचा हात खाली जात होता, पण मॅच अगदी तोडीस तोड होती. आणि आता अर्जुनला थोडा ठसका लागला आणि त्याची पकड ढिल्ली झाली. त्याचा हात खाली चालला ते पाहून स्वीटीनं त्याच्या हातावर हात ठेवला आणि अर्जुनच्या बाजूने आर्यनसोबत पंजा लढवू लागली. आणि अर्जुन तिला म्हणाला, वा रे मेरी शेरणी, आता माझी भाची शोभतेस तू. आणि तनू आत्याची निडर भाची. आणि आता आर्यासुद्धा म्हणाली, ही चिटिंग आहे, मग मीही आर्यन दादाच्या बाजूने पंजा लढवणार, असं म्हणत तिनंही आर्यनचा हात पकडला. आणि आता ही मॅच दोघात न राहता चौघांची झाली. पण तरीही आर्यन काही केले हार मानत नव्हता. तो म्हणाला, आरू, तू हात काढ, आज मी एकटा खेळणार या दोघांच्या विरोधात, पण मीच जिंकणार. आणि आता खरंच आर्यन स्वीटी आणि अर्जुनला सुद्धा भारी पडत होता. स्वीटी आता शॉक होऊन त्याच्याकडे बघत होती. अर्जुन आणि स्वीटीचे हात खाली खाली चालले होते. आणि आता स्वीटीनं आर्यनच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यानंही तिच्या डोळ्यात पाहिलं. तसं स्वीटीने पटकन त्याला एक दिलखेचक जानलेवा डोळा मारला आणि आर्यन क्लीन बोल्ड झाला. त्याचं गेमवरून लक्ष हटलं आणि स्वीटीने पटकन आर्यनचा हात खाली पाडला. त्याच्या हातावर अर्जुन आणि स्वीटीचा हात होता आणि स्वीटी खूप आनंदाने ओरडायला लागली, ये, आम्ही जिंकलो, वी आर विन. आणि आर्या मात्र नाराज झाली.
पण आर्यन मात्र शांत होता. त्याला हे कसं झालं तेच कळेना. अगदी एका सेकंदाच्या आत भाजी कशी पलटली? मला काय झालं होतं हे तो स्वतःला विचारत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हतं. आणि तो म्हणाला, मम्मा ही चीटिंग आहे. त्या बिनशेपटीच्या वाघिणीने मला. असं म्हणणार इतक्यात तो थांबला. तन्वी म्हणाली, आर्यन काय झालं? तिनं काय केलं तुला? ती तर गेम खेळत होती ना? आणि आर्यन गप्प बसला. आता स्वीटी मात्र त्याच्याकडे बघायचं टाळून तिचा आनंद व्यक्त करत होती. आणि स्वीटीकडे बघून तो मनात म्हणाला, मुझसे पंगा बहुत महंगा पडेगा तुम्हें मिस चीटर. जितकं खुश व्हायचं असेल तितकं खुश हो, पण याचा बदला मी घेणार म्हणजे घेणार. जस्ट वेट अँड वॉच. आता तू तयार राहा, जे काही होईल ते बघायला. अँड इट्स माय प्रॉमिस, आर्यन प्रॉमिस.